रत्नागिरीच्या दापोलीमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल करत 4 जणांना वन विभागाने ताब्यात घेतलेला आहे। 4ही आरोपी मंडणगड मधील असल्याची आता माहिती मिळते। आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा वन विभागाला संशय आहे। वन विभागाकडून अधिकचा तपास या संदर्भातला सुरू आहे। व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करी संदर्भात 4 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याची माहिती मिळते। आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा वन विभागाला संशय होता। वन विभागाकडून या संदर्भातला अधिकचा तपास हा सुरू आहे। चिपळूण वन विभाग मागचे 15 ते 20 दिवसापासून या ट्रॅकमध्ये होता आणि इन्फॉर्मर्स कडून इन्फॉर्मेशन आम्हाला पूर्ण व्यवस्थितपणे होती। ॲम्बरग्रीस म्हणजे व्हेल माशाची उलटी, तर त्याबाबत ट्रेड होतोय असं निश्चित झालं होतं। मग आम्ही सदर आरोपींना पद्धतशीर गिराईक असं पाठवून त्यांना ट्रॅप केला। मग फायनॅलिटीवरती ते काल आलं आणि काल आम्ही 3 तारखेला ट्रॅप आमचा चिपळूणमध्ये सक्सेसफुल झाला। त्यांच्याकडून आम्हाला जवळपास 10 किलो ॲम्बरग्रीस सीज केलेला आहे। आता ते पुढे आम्ही पुढच्या कोर्टच्या प्रोसिजर्स आणि आरोपी कोर्टात दाखल करण्याच्या प्रोसिजर्स करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।